नमस्कार. नमस्कार सर. हां, आपलं नाव आणि गाव सांगा. नाव यशवंत देवीदास गिटरे, राहणार रायपूर, हां, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर आहे ना. तर आज आपण आपल्या या गहूच्या शेतामध्ये उभे आहोत हो. है ना. तर या गहूसाठी आपण ह्या आपल्या हातामध्ये जे आहे धन्वंतरीचं 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट RPS 76 याचा वापर आपण कसा केला? प्रति किलो 5 ml बीज प्रक्रिया केली सुरुवातीला आहे ना. तरी तारीख काय अंदाजे? 28 तारीख 28 नोव्हेंबर 2024. 28 नोव्हेंबर म्हणजे आज 1 महिना जवळपास झाला आहे ना. तर तुम्ही ही बीज प्रक्रिया केली. हो. तर ते केल्यामुळं तुम्हाला काही फायदा वाटतोय तुमच्या गहूमध्ये? फायदा फुटवे जास्त आहे गावामध्ये. अच्छा, दाखवा बरं फुटवे. हे बघा, एका गावामध्ये 10-12 फुटवे. हो. आणि पिवळे पाना लगेच नाही, पिवळे पण अजिबात नाही आहे ना. पाण्यासाठी सहनशील आहे. आणि उंची वगैरे हाईट बी बरोबर आहे. हाईट पण चांगली. 1 महिन्याचा गहू आहे आणि खूप दाट गहू दिसतोय हा. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने उगवण झालेली आहे. जर्मिनेशन पण एक नंबर आहे. हां, जर्मिनेशन चांगली आहे. पिवळेपणा कुठंच अजिबात आपल्याला दिसत नाहीये आणि फुटवे पण चांगले आहे ना. आणि एकंदरीत याच्यामुळं आपलं पुढे येणार उत्पादन सुद्धा जास्त येईल असं वाटतंय आपल्याला. इतकी म्हणजे डिसेंबर मध्ये आता इतकी धुई आणि आबलट वातावरण असताना बी पिवळा पडला. अच्छा, बरं. आणि तुमचं अजून असं काही गहूचं क्षेत्र आहे का स्वतःचं की जिथं तुम्ही बीज प्रक्रिया केली नाही RPS ची? आहे सर, तिकडे 1 एकर त्याच्यात पिवळे पडलेलं आहे. अच्छा, म्हणजे तिथं RPS ची बीज प्रक्रिया आपण केली नाही, त्याच्यामध्ये थोडं पिवळे पण आहे ना. बसल्यासारखे पाहिजे तशी झाली. आणि फुटवे उंची कशी तिथं? फुटवे कमी आहे आणि पिवळे पडलेलं आहे. अच्छा, आणि इथं RPS ची बीज प्रक्रिया केली तर तुम्हाला कलर खूप कलर म्हणजे हिरवा कच्च रंग दिसतोय आपल्याला आणि खूप चांगल्या पद्धतीची उंची पण आहे आणि एक समान प्लॉट दिसतोय मला. सगळा एक समान आहे. खूप छान आहे. आणि गहूच्या अगोदर ह्या क्षेत्रात काय होतं सर? कापूस होतं. त्या कापसाला काय वापरलं होतं आपण RPS? फवारणी केली होती का? बरोबर. अच्छा, कापसाचं पण 10चं ॲव्हरेज आलं, त्याचं पण 10चं ॲव्हरेज आलं. म्हणजे RPS एकंदरीत तुम्हाला फायदा झाला. फरदल सोडून 10चं आलं. अच्छा, अरे वा, व्हेरी गुड. तर ह्या RPS 76 जे काही 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे धन्वंतरीचं, तर याच्यावर आपलं आता पूर्ण समाधान झालंय. हां, इतर जे आपल्या गावातील जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी आपल्याला याबद्दल काय सल्ला असेल? ऑर्गॅनिकमध्ये जाण्याचं वैशिष्ट्यच असे सर, जमिनीत जे कमतरता असली ती कमतरता RPS भरून टाकल्यामुळे वापरण्याचा सल्ला देण्यात आला. बरोबर. म्हणजे लिओनार्डाइडचा घटक आहे याच्यामध्ये असल्यामुळे हो, ते मारलं तरी तितकंच काम करतं आणि खाली दिलं तरी तितकंच काम करतं. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत आपण सर्वांना सांगाल की हे आपण वापरलं पाहिजे, कारण की कमी खर्चामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन होण्याची याच्यामध्ये दाट शक्यता असते. बरोबर. तर या ठिकाणी आपण माहिती दिली आणि गहूचा चांगला अनुभव या ठिकाणी आम्हाला सांगितला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.